हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरे आहेत का? तर आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर पहिल्यांदा तर सगळ्या भावा बहिणींना रक्षाबंधनच्या माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. तर सकाळी सकाळी बघा किती 7 ते 10:30पर्यंत टायमिंग होता वाटतं. तिथून पुढं भद्राकाल चालू होणार होता, त्याच्यामुळं काय राख्या बांधायच्या नव्हत्या. आणि नंतरनं 4 ते 6 असा टायमिंग आहे. पण सकाळी सकाळीच बांधल्या आत्याने राख्या. आता कसं, आत्यांचे भाऊ तर घरी नव्हते, म्हणजेच माझे सासरे, कारण ते गावाला गेलेले आहेत. आणि माझे मिस्टर पण सकाळी लवकरच कामावरती गेले. मग आता छोटी चिल्लर पार्टी राहिली होती, पण त्या म्हणलं या मी तुम्हाला बांधते राख्या म्हणून. तर म्हणलं चला बांधा मग. आणि मला तर इतकं वाईट वाटतंय ना, एक तर मी व्हिडिओ पण नव्हते काढणार, पण केला तरी पण शूट लहान पोरांचा होता म्हणून. तर आत्यांना आमचा खूप आनंद होतो, मी व्हिडिओ टाकत असले ना, एकदम अशा खुश होऊन जातात त्या. आणि म्हणजे त्यांना माहिती आहे ना की पूर्ण महाराष्ट्र बघतो म्हणून. तर म्हणतात अरे कालवा करत जाऊ नका, नीट बसत जा, भरपूर लोक बघतात आपल्याला, म्हणजे त्यांना कळतं म्हणून. तर मी व्हिडिओ तर काय काढणार नव्हते, पण म्हणलं चला लहान पोरांचा असं म्हणजे मूड ऑफ नको करायला म्हणून. कारण त्यांनी पण सांगते मम्मी व्हिडिओ बनव आमचा म्हणून. तर म्हणलं चला बनवते. कारण माझा भाऊ एक ऑफ झालेला आहे, त्याच्यामुळं मला अजिबात म्हणजे रक्षाबंधन आणि दिवाळी आले ना, 2 दिवस मला इतकं वाईट वाटतं ना, खूप आठवण येते त्याची. 3 भाऊ आहेत. ह्या वर्षी मला त्यांच्याकडं पण जाणं नाही झालं. माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच माझी रक्षाबंधन अशी गेली असेल की मी माझ्या भावांकडे गेलेली नाही राखी बांधायला. सासरीचे रक्षाबंधन तर साजरी करणारच आहे, पण आजचा दिवस म्हणजे राख्या बांधायच्या नव्हत्या आणि उद्या पण नाहीत वाटतं बांधायच्या. त्याच्यामुळं मी जरासं मागं घेतलं, गेली नाही. तर लग्नातच रक्षाबंधन साजरा करणार आहे आम्ही लग्नाला गेल्यावरती. तर चिमू बघा रडते. चिमूला काय झालं आहे माहिती का, नवीन कपडे घ्यायचे होते आणि तिचे पप्पा काही लवकर आले नाहीत, त्याच्यामुळं ती म्हणते मी नाही बांधणार राखी ह्यांना. तर कसं तरी नाडीगुडी लावून तिला राख्या बांधायला तयार केलं. तर आयुषला आमच्या खूप उत्सुकता असते राखी म्हटलं ना, राखी परत दिवाळी आल्यावर करगुटे बांधायला, तो लय एक्सायटेड असतो बांधण्यासाठी. पण आयुष बसला अगोदर आणि त्याचं वॉच आहे ना, स्मार्ट वॉच म्हणतो त्याला. तर चिमूला मी स्मार्ट वॉच देणार बहिणीसाठी गिफ्ट. म्हणजे इतक्या लहान वयात खूप असं त्याला किती आवड आहे की बहिणीला मी काहीतरी देणार आहे म्हणून. तर म्हणलं नको देऊ, पैसे टाक. मग त्याने पैसे टाकले. तर त्यांना कॅडबरी आणायला पैसे दिले मग चिमूला. तर बघा खुश झाली आहे, कारण खूप नाडीगुडी लावावं लागली तिला, तेव्हा खुश झाली. छान दिसते का चिमू आमची? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माझा मोठा मुलगा आहे आणि आयुष तर तुम्हाला माहितीच आहे छोटा. तर चिमू बघा कशी राख्या बांधते. दिवा अक्षरशः अजिंक्यला आणि आयुषला एकत्र बसले होते ना ओवाळताना, अजिंक्य म्हणतोय दिवाच नाही लागलेला त्याच्यात, दिवा अगोदर लावा आणि मग ओवाळ. तर चिमून दिवा लावला आणि तो दिवा असा ताटातून एका साईडला गेला, पडला असता. दोघं पण घाबरले, आयुष आणि अजिंक्य. हे बघा दिवाच एका साईडला गेला होता त्यांच्याकडून. आम्ही हसलो, पण ते तिघंजण घाबरले होते भरपूर. साखर कशी देती पोरांना. लहान आहे चिमू, पण भरपूर दिवस झालं बरं का ती राख्या बांधती. म्हणजे 2-3 वर्ष झालं तिला जसं बसायला येत होतं ना, तेव्हापासून ती तिची मम्मी का व्हायना, पण ती फक्त हातावरती राखी ठेवते, तिची मम्मी बांधते. मग आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.